जय बाप्पा करूया. नमस्कार, मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज माझे श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे उद्यापन होतं. तर ते दिवसभरामध्ये मी कसं केलं, काय केलं, कशी पूजा मांडली आणि स्वामींच्या नैवेद्यासाठी काय बनवलं हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग. सकाळची सुरुवात तर माझी छान अशी देवपूजाने झाली होती. मग नंतर उंबरठा पूजन करून घेतलं आणि एक चौरंग मांडला. चौरंग मांडल्यानंतर त्यावरती लाल वस्त्र टाकलं आणि त्याच्यावरती मग जपमाळ, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर चांगलंच. मग स्वामींची मूर्ती होती माझ्यापाशी, मग स्वामींची मूर्ती ठेवली. मग नारळ ठेवला, स्वामी चरित्राचं पुस्तक होतं ते ठेवलं, फळ आणि पंचामृत बनवलं होतं तेही ठेवलं आणि नंतर मग दीप प्रज्वलित केलं आणि अशा साध्याच पद्धतीने पूजा मांडणी केली. आणि मग पूजा मांडणी झाल्यानंतर क्रिशाला झोपून मग लगेच इथे पूजाला सुरुवात केली. पहिल्यांदा तर जपमाळ करून घेतली. 1, 5, 7 किंवा कितीही आपण जपमाळ करू शकतो आपल्या इच्छेनुसार. मग इथे जपमाळ झाल्यानंतर लगेच स्वामीचरित्र वाचायला घेतलं. स्वामीचरित्र वाचून झाल्यानंतर हेच मी स्वामी समर्थांच्या व्रताचं 9 गुरुवारी चरित्र वाचलं होतं. तेच तुम्हाला मी इथे दाखवत होते. मग नंतर लगेच आरती करून घेतली, स्वामींची मनोभावे प्रार्थना केली आणि आज 9 गुरुवार कसे संपले हे सुद्धा समजलं नव्हतं आणि खरंच खूप आनंदही वाटत होता. आणि मग लगेच इथे सासूबाईंना आणि ननंदबाईंना हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता चौघी पाहिजे म्हणून, तिघीच होतो म्हणून लगेच इथे नंदाची मुलगी होती तिलाही कुंकू लावून घेतलं आणि अशा रीतीने माझी इथे पूजा संपन्न झाली. घरात खूप भक्तिमय आणि शांतमय वातावरण निर्माण झालं होतं. मग लगेच इथे क्रिशा झोपली होती म्हणून लगेच मग मी पण थोडासा आराम केला आणि नंतर स्वयंपाकाला लागले, म्हणजे स्वामींचा नैवेद्य बनवायला लागले. पण त्याआधी चहा बनवून घेतला आणि सर्वांना चहा दिला. मग नंतर स्वयंपाकाला लगेच लागले. तर आज स्वामींच्या नैवेद्यासाठी आणि 7 मुलांना जेवूही घालायचं होतं. तर त्यासाठी मी आज बटाट्याची भाजी, पुरी, रस आणि वरण-भाताचा बेत केला होता. तर त्याचीच तयारी चालू होती माझी, ही पूर्वतयारी चालू होती. मग पहिल्यांदा तर बटाटा कट करून घेतला. इथे डाळ शिजवण्यासाठी त्यात टोमॅटो टाकलं आणि हा सर्व बटाटा आणि डाळ कुकरला लावून घेतले. आणि तोपर्यंत एका पातेल्यामध्ये दुसऱ्या साईडला भातही लावून घेतला. आणि आता हे सर्व लावून झालं होतं माझं, पण लगेच इथे एक असं काही झालं की सांगताच येत नाही. म्हणजे गॅसच संपला आणि गॅस आमच्या तिघींनाही लावता येत नव्हता. खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. ते जे म्हणजे कॅप असते ना गॅस सिलेंडरची ती निघतच नव्हती. मग शेवटी शेजारच्या ताईंना बोलवलं आणि गॅस सिलेंडर लावून घेतला. आणि बघू शकता आता इथेच गॅस बंद पडला होता. मग इथे मला तर काही निघालंच नाही आणि आमच्या तिघींनाही निघालं नव्हतं. मग शेवटी शेजारच्या ताईंनी लावून दिला आणि मग लगेच मी इथे गॅस ऑन केले, कारण भात परत शिजवीच व्हायला नको म्हणून. मग लगेच इथे शिजायला ठेवलं आणि लगेच इथे मग पुऱ्या बनवण्यासाठी कणिक तिंबायला घेतली, म्हणजे जरा चांगली भिजल. त्यामध्ये रवा आणि ओवाही टाकला होता, कारण पुऱ्या छान खुसखुशीत होतात. मग लगेच इथे सर्व झाल्यानंतर मग इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्या, इकडे भात शिजत होता आणि तोपर्यंत मग सासूबाईंनी इथे रस बनवायला घेतला आणि ते सासूबाई रस बनवत होत्या. मग म्हणलं चला आता आपण लगेच वरण डाळ वगैरे शिजली आहे तर वरण भाजी बनवून घेऊया. तर एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ताही होता तोही टाकला आणि त्यामध्ये डाळ गरगटून फोडणी दिली, म्हणजे हळद टाकून फोडणी दिली. आणि अशा रीतीने वरण केलं ना खरंच खूप छान लागतं आणि तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. वरणही झालं, नंतर भातही झाला. मग लगेच इथे बटाट्याची सुकी भाजीही बनवून घेतली होती. मग आता फक्त राहिलं होतं तर म्हणजे पुऱ्या. मग पुऱ्या तळायच्या होत्या. मग सासूबाई तर लाटून देत होत्या, मग मी ते लगेच तळायला घेतले. आता खूप साऱ्या पुऱ्या बनवायच्या होत्या, कारण घरातल्यांनाही हेच जेवण होतं. मग त्यासाठी मी ते पुऱ्या तळतच होते आणि ते सासूबाई लाटत होत्या. मग नंतर ननंदबाईंनी काही थोडं तळून घेतल्या आणि मग मी तिथे स्वतःचं आवरायला गेले, साडी वगैरे घातले आणि इथे मग लगेच म्हणलं चला स्वामींना नैवेद्य दाखवून घेऊया आधी. मग हळदी कुंकू लावलं, मग स्वतःलाही हळदी कुंकू लावलं, स्वामींची पूजा केली आणि इथे स्वामींना नैवेद्य दाखवला. आणि नैवेद्य दाखवताना फक्त एकच आशा
ठेवली की स्वामींना म्हणजे एकच मागितलं की ते म्हणजे आमच्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू. आणि खरंच हा क्षण ना खूप आनंद देणारा आणि समाधान देणारा होता. खूप छान वाटत होतं आणि प्रसन्न वातावरण झालं होतं घरामध्ये. आणि नंतर 7 मुलांना जेवू घातलं आणि हेच शेवटचं उद्यापनातलं आनंदाचा क्षण होता. आणि मग लगेच इथे 7 मुलांना म्हणजे 4 मुली आणि 3 मुलं बोलवले होते. मग लगेच इथे त्यांच्या आधी चरण धुतले, चरणांची पूजा केली, नंतर त्यांची केली आणि इथे त्यांना जेवायला वाढलं. अशा रीतीने माझं हे स्वामी समर्थांचं 9 गुरुवारचं व्रत पूर्ण झालं होतं. आणि यासाठी मी स्वामी समर्थांचे मनापासून आभार मानते. तर तुम्हीही कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक